पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समिती सभेतील ठराव क्रमांक 556ला पुन्हा सभागृहाची मान्यता मिळावी, तसेच कोरोना काळात मानधनावर आणि कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं, अशी मागणी कामगार नेते यशवंत भोसले यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी महापौर रवी लांडगे, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे तसेच महापालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केलं आहे। तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी विखंडित केलेल्या ठरावाला पुन्हा मान्यता देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। भोसले यांनी निवेदनात म्हटलेलं आहे की कोरोना महामारीच्या भीषण काळात मानधनावरील नर्सेस आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना काय सांगाल की 142 नर्सेसचा जो मुद्दा आहे तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, याबाबत काय सांगाल? दिवसरात्र काम करून नागरिकांचे जीव वाचवलेत। कोरोना काळातील त्यांच्या या योगदानाची दखल घेत केंद्र आणि राज्य शासनाने अशा कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती। मात्र अद्यापही अनेक कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत रुजू झाले नसल्याची खंत भोसले यांनी व्यक्त केली। या प्रश्नावर न्याय मिळावा यासाठी श्रमिक आघाडीतर्फे न्यायालयात दाद मागण्यात आलेली असून महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीकडे निवेदन देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची मागणी करण्यात आली आहे। 2019 मध्ये असं काही संकट आलं की माणसाच्या जवळ माणूस जात नव्हता, त्याचबरोबर माणसाला पिण्याचं पाणी सुद्धा भेटत नव्हतं। की असा एक विषय होता की कोरोना काळामध्ये खिशात पैसे असताना अन्न मिळत नव्हतं। त्याचबरोबर जर कोणी शेजारून जात असेल तर लोक लांब लांब पळत होते। अशाच संकटामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं YCM हॉस्पिटलमध्ये जे देवदूत ठरले ते डॉक्टर आणि नर्सेस यांनी स्वतःची काळजी न करता हजारोच्या संख्येने रुग्णांना येथे जीवदान देण्याचं काम या नर्सेस ज्या असतील त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला याच नर्सेसला जर आपण जर बघितलं तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी त्यांना कायमस्वरूपी कामावरती करा, कायमस्वरूपी रुजू करा असे आदेश असताना देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या आदेशांची केराची टोपली दाखवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यातच आता कामगार नेते जे आहेत ते कोर्टात गेलेले आहेत आणि या कोर्टातून त्यांनी स्थगिती आणलेली आहे। भाऊ काय सांगाल एकंदरीत? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोरोना कालखंडामध्ये या सर्व मानधनावरील सिस्टर्स काम करत होत्या, सफाई कर्मचारी काम करत होते, मानधनावरील टेक्निशियन काम करत होते। आणि ज्यावेळेस परमनंट नर्सेस या कोरोना महामारीमध्ये आजारी पडल्या, काही कामावर येऊ शकल्या नाहीत, त्यावेळेस या मानधनावरील सिस्टर्सनं आपल्या जीवाची बाजी लावून रात्रंदिवस आपला परिवार घरी जाऊ शकल्या नाहीत आणि त्या ठिकाणी जाऊन YCM हॉस्पिटलमध्ये 3 महिने घराचं तोंड न बघता रात्रंदिवस सेवा केली। त्या आजारी पडल्या, त्या ठिकाणी कोरोना झाला त्यांना, तिथंच उपचार त्यांनी घेतले आणि उपचार घेऊन पुन्हा तेच रुग्णांची सेवा केली त्यांनी। आणि ते बघून महापालिकेच्या सभागृहानं नगरसेवकांनी सर्वांनी मिळून या मानधनावरील सिस्टर्सना परमनंट करावं म्हणून 2020ला सभागृहामध्ये ठराव मांडला आणि सर्व नर्सेसना परमनंट करावं अशी मागणी झाल्यानंतर तो ठराव मंजूर झाला आणि तो मान्यतेसाठी सरकारकडे पेंडिंग राहिला नगर विकास विभागात। आणि त्यानंतर या नगरसेवकांची मुदत संपली। मुदत संपल्याबरोबर प्रशासक नियुक्त झाले, त्या प्रशासकांनी त्या ठरावाला केराची टोपली दाखवली आणि नवीन प्रस्ताव नगर विकासाकडे पाठवला आणि नवीन भरतीचा घाट घातला। त्यांनी त्या ठिकाणी जाहिराती दिल्या, मुलाखती सुरू केल्या। त्यावेळेस या मुलींनी सर्व नर्सेसनी राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या माध्यमातून आमच्याकडे धाव घेतली आणि ताबडतोब आम्ही गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयामध्ये, मेहरबान मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि मेहरबान मुंबई उच्च न्यायालयानं त्या भरतीला स्थगिती दिली आणि सर्व ऐकून घेतल्यानंतर ताबडतोब या मुलींना त्या ठरावानुसार का परमनंट केलं नाही, जोपर्यंत तो निर्णय होत नाही तोपर्यंत यांच्या नोकऱ्यांना हात लावू नये, त्यांनाही स्थगिती दिली, भरतीलाही स्थगिती दिली। आज जवळजवळ 2.5 ते 3.5 वर्ष तो विषय पेंडिंग आहे। आणि आता ज्यावेळेस सभागृहाने विचारलं की तुम्ही तो ठरावाप्रमाणे का कृती केली नाही,
त्यावर अतिशय दुर्दैवी बाब म्हणजे प्रशासक म्हणून शेखर सिंग आले. मी शेखर सिंगला विनंती केली की साहेब, आपण तो ठराव जो झालेला आहे त्यानुसार या मुलींनी आयुष्य वेचलंय, त्यांना परमनंट करावं. दुर्दैव असं प्रशासक शेखर सिंग यांनी तो ठराव जो झाला होता सभागृहाने केलेला तो विखंडित केला आणि नवीन भरतीला मान्यता द्यावी म्हणून दुसरा प्रस्ताव पाठवला. त्यावरती मेहरबान उच्च न्यायालयानं शेखर सिंग यांना जाब विचारला की कोणत्या अधिकारात तुम्ही हा ठराव विखंडित केला आणि त्याचा प्रतिज्ञापत्र सादर करा. ते सादर करायच्या अगोदरच शेखर सिंग यांची बदली झाली. शेखर सिंग इथून गेले. आता नवीन निवडणुका झाल्या. निवडणुकांमध्ये अतिशय कार्यक्षम असे नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर निवडून आले. तरुण चेहरा रवी लांडगे साहेबांसारखा महापौर झाले. बारणे साहेबांसारखा तरुण चेहरा स्टँडिंग चेअरमन झाले. उपमहापौर या भगिनीच आहेत बाबरताई. या सगळ्यांना मी भेटलो आणि जो विखंडित ठराव करून सभागृहाचा अपमान ज्या प्रशासकानं केला त्या शेखर सिंगचा तो विखंडितचा ठराव जो आहे आदेश रद्द करावा आणि पुन्हा या कर्मचाऱ्यांना मानधनावरच्या मंजूर केलेला जो ठराव होता त्यानुसार त्यांना परमनंट करावं, असंच न्यायालयाला आपण कळवावं अशी मागणी मी रवी लांडगे साहेबांना, महापौरांना, उपमहापौरांना आणि स्थायी समिती बारणे सरांना सांगितलेली आहे. त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की निश्चित हा अन्याय झालेला आहे या नर्सेसवर आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी हा ठराव आम्ही मंजूर करायला लावणार आहे आणि तो करून घेणार आहे असं आश्वासन दिलंय. त्यामुळं त्यांच्या परमनंटचा मार्ग मोकळा झालेला आहे. एकंदरीत काय सांगाल भाऊने आता सांगितल्याप्रमाणे आयुक्त आणि महापौर यांना भाऊ भेटल्याच्या नंतर त्यांना असं उत्तर दिलं गेलंय की आम्ही नक्कीच या विषयावरती विचार करू आणि पुन्हा परमनंट करण्याचं त्यांनी व्यक्त केलंय. काय सांगाल? सर्व मान्यवरांना आमची सर्वांची म्हणून हीच एक विनंती असेल की आम्ही खूप कळकळून आम्ही खूप आशेने तुमच्याकडे हे जे आदेश पाठवलेले आहेत त्याचा एक आपलेपणाने समजून तुम्ही त्याचा विचार करावा. त्याचबरोबर आमच्या जागी तुम्ही आहेत असा विचार करून त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात आणि प्रयत्न करीत राहताल यावर आमचा विश्वास आहे. काय सांगाल एकंदरीत? माझे माननीय महापौर, उपमहापौर, आयुक्त साहेब, स्टँडिंग कमिटी चेअरमन सगळ्यांना विनंती आहे की आम्ही गेले 15-16 वर्षापासून वायसीमध्ये काम करत आहोत. आम्ही 147 मुली आहोत. ऑगस्ट 2020 मध्ये प्रस्ताव जो मंजूर केला होता तो आपल्या आयुक्त साहेबांनी, शेखर सिंह यांनी तो रद्द केला आणि तो विखंडित केला आणि आमची जी काही आशा होती ती आमची आशा संपली. पण आम्हाला यशवंत भोसले साहेब भाऊंनी आम्हाला तो प्रस्ताव पुन्हा रिवर्ट करण्यासाठी सगळं महापौर, उपमहापौर सगळ्यांना निवेदन दिलेत, स्टँडिंग कमिटी चेअरमन सगळ्यांना निवेदन दिलेत. या निवेदनाचा त्यांनी अतिशय सखोलपणे विचार करावा की ह्या मुलींची किती गरज आहे वायसीएमला आणि आम्हाला पण ह्या नोकरीची खूप गरज आहे. तो हा प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठवावा, तो त्याची मंजुरी घ्यावी आणि आमची जी काही केस चाललेली हायकोर्टामध्ये ती त्यांनी सांगावं की आम्हाला ह्या मुलींना सेवेत सामावून घ्यायचं आहे. आणि या जे काही निवेदन दिलेलं आहे भाऊंनी त्याचं त्या निवेदनाचा ते अतिशय विचार करतील सखोल, याची मला खूप अपेक्षा आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलू शकते. निश्चितच आपण बघतोय की कामगार नेते यशवंतभाऊ भोसले असतील यांनी या सर्व ज्या सिस्टर असतील, नर्सेस असतील यांच्यासाठी कोर्टात धाव घेतली आणि धाव घेऊन या ठिकाणी पिटिशन दाखल केल्याच्या नंतर पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी जे आहे ते कामावरती रुजू राहू द्या असा आदेश कोर्टाने दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा यशवंतभाऊ भोसले जे आहे ते या ठिकाणचे तरुण तडफदार महापौर रवी लांडगे त्याचबरोबर स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांना भेटून हा ठराव जो आहे खंडित केलेला ठराव हा पुन्हा ठराव करून ह्या ज्या काही देवदूत बनून कोरोना काळामध्ये काम केलेल्या नर्सेस आहेत यांना पुन्हा कायमस्वरूपी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुजू करावे असे देखील या ठिकाणी त्यांनी निवेदन दिल्याच्या नंतर आता महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील किंवा आयुक्त असतील यावर काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड.